नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. झणझणीत लफलफीत सांडग्याची रस्सा भाजी बनवायला खूपच सोपी आहे. बऱ्याचदा सांडग्याची भाजी शिजत नाही आणि जर ते शिजली तर सांडग्याची भाजी पिठल्यासारखी घट्ट होते. असं होऊ नये म्हणून सविस्तर टिप्स सांगितलेल्या आहेत. ही सांडग्याची रस्सा भाजी उन्हाळी वाळवणाचा एक महत्त्वाचा प्रकार आहे बरं का. उन्हाळ्यात भाज्यांचे प्रमाण कसं कमी असते, त्यामुळे सांडगे उन्हाळ्यात बनवायचे आणि वर्षभर खायचे बरं का. चला जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे सांडग्याच्या भाजीसाठी आपण साहित्य घेतलेलं आहे. 1 वाटी सांडगे घेतलेले आहेत बघा. सांडगे एकदम छोट्या आकारामध्ये तोडायचे आणि सांडगे त्यामुळे लवकर शिजले जातात. इथे आपण 1 वाटी सांडगे घेतलेले आहेत. पाव स्पून आपण हिंग पावडर घेतलेले आहे. अर्धा स्पून आपण हळद पावडर घेतलेले आहे. 1 स्पून जिरे घेतलेले आहेत. चवीनुसार मीठ. कोथिंबीर आपण स्वच्छ धुवून मग बारीक कट करून घेतलेली आहे. पाव वाटी इथे सुकं खोबरं आपण किसणीने किसून घेतलेलं आहे. 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत बरं का. कांदा थोडा सांडग्याच्या भाजीसाठी जास्तच वापरायचा, त्याच्यामुळे चव छान येते बरं का. घाटी मसाला 1 स्पून घेतलेला आहे. तुमच्याकडे जो कोणता साठवणीचा मसाला असेल तर तुम्ही तो घेऊ शकता. बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे 1 स्पून. कढीपत्त्याची 12 ते 13 पानं. गॅसवरती कढई ठेवली आणि कढई गरम झाली की आपण सांडगे टाकून दिलेले आहेत बरं का. आणि इथे थोडंसं तेल टाकून सांडगे आपण भाजून घ्यायचे आहेत बरं का. सांडगे भाजताना गॅसची फ्लेम कशी एकदम मध्यम आचेवरती गॅस आपण ठेवायचा आहे बरं का, नाहीतर कसे सांडगे आपले करपले जातील. सांडगे भाजण्यासाठी बघा 2 ते 3 मिनटं लागतात. सांडग्याचा खमंग असा सुवास सुटला की खूप छान आपले सांडगे भाजलेले आहेत समजायचं. इथे सांडगे आपले सोनेरी रंगावरती छान असे भाजून घेतलेले आहेत बघा. एका प्लेटमध्ये मी काढून घेते. सांडगे जर तुम्ही गॅसची फ्लेम फास्ट करून भाजला तरी त्याचा काळपट असा वास येतो आणि आतमधून कच्चे राहतात बघा. ह्या महत्त्वाच्या टिप्स आहेत, त्याच्यामुळे सांडगे त्याच्यामुळे शिजले जात नाहीत बरं का. सांडग्याच्या भाजीसाठी मसाला बघा. मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये किसून घेतलेलं आपण पाऊण वाटी खोबरं टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये लसणाच्या 10 ते 12 पाकळ्या टाकायच्या बरं का आणि मूठभर कोथिंबीर. हे सर्व आपण पाणी न टाकता मिक्सरला अबडधोबड बारीक करून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे पाठा वरवट असेल तर त्याच्यामध्ये बारीक करून घेतलं तर चव मात्र अप्रतिम अशी लागेल बरं का. अशा पद्धतीने अबडधोबड बारीक करून घेतलेलं आहे. फोडणीसाठी इथे 3 पळी तेल घेतलेलं आहे. तेल छान गरम झाल्यावरती त्याच्यामध्ये हिंग पावडर टाकली. छान असं मसाला परतला की भाजीची चव मात्र छान लागते बरं का. त्याच्यामुळे सर्व मसाले व्यवस्थित असे परतून घ्यायचे. त्याच्यामध्ये जिरे टाकले. जिरे छान असे तडतडू लागले की त्याच्यामध्ये कढीपत्त्याची पाने टाकून दिलेली आहेत. तीही तेलामध्ये छान अशी तडतडू लागली की आपण मिक्सरला अबडधोबड करून घेतलेलं वाटण होतं ते टाकून तेलामध्ये तेल सुटेपर्यंत हे वाटण परतून घ्यायचं आहे बरं का. सांडग्याच्या भाजीसाठी कोणते दुसरे अजून मसाले वापरायची गरज नाही. ह्या वाटणामुळे खूप छान अशा भाजीला चव येते बरं का. मसाल्याला तेल किती छान सुटलेलं आहे बघा. तेल सुटल्यावरतीच मसाला आपला छान व्यवस्थित परतला गेला असं समजायचं बरं का. मसाला छान असा परतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण कांदा आहे ना, तो कांदा आपण 1 वाटी टाकणार आहे बरं का. सांडग्याच्या भाजीला कांद्याचं प्रमाण थोडंसं जास्त टाकायचं, त्याच्यामुळे भाजीची चव मात्र द्विगुणित होते बरं का. कांदा तेलामध्ये टाकून छान असा मसाल्यामध्ये परतून घ्यायचा आहे बरं का. कांदा जास्त पण आपण परतून घेणार नाही बरं का. सोनेरी गुलाबी रंगावरती आपण कांदा इथे परतून घेणार आहे. कांदा भी छान आपला तेलामध्ये फ्राय झालेला आहे बघा. कसलं तेल वरती सुटलं की समजून जायचं छान आपला कांदा व मसाला भरतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण हळद पावडर टाकलेले आहे, बेडगी पावडर टाकलेले आहे, लाल तिखट आपलं टाकून द्यायचं. हे सर्व मसाले टाकून तेलामध्ये तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत बरं का. छान असं तेल सुटलं की मसालासुद्धा परतला जातो आणि भाजीची चव मात्र द्विगुणित होते बरं का. व्यवस्थित हा मसाला परतून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण सांडगे टाकणार आहे. हे भाजून घेतलेले सांडगे टाकून 2 ते 3 मिनटं छान असं तेलामध्ये मसाल्यामध्ये सांडगे परतून घेणार आहे. त्याच्यामुळे भाजीची चव छान अशी लागते बरं का. जर तुम्ही लगेच पाणी टाकलं तर सांडग्याला इतकी म्हणील अशी चव येणार नाही. इथे 2 ते 3 मिनटं सांडगे आपले भाजून झाल्यानंतर एका साईडला मी गरम पाणी करायला ठेवलेलं ते गरम पाणी मी सांडग्यात भाजीमध्ये टाकणार आहे बरं का. गरम पाणी टाकल्यामुळे भाजीला
छान अशी तरी येते आणि सांडगे लवकर शिजले जातात बरं का। आणि इथे आपल्या भाजीला उकळीसुद्धा लगेच येते बरं का। खूप छान अशी कसली भारी तरी आलेली आहे बघा, तुम्ही पाहू शकता। ही सांडग्याची भाजी शिजायला 12 ते 13 मिनटं लागणार आहेत बरं का। ही मटकीच्या डाळीचे आपण सांडगे बनवतोय बघा। मिश्र डाळीचे सांडग्याचे वडे जर असतील तर ते 5 ते 7 मिनटात सांडग्याची भाजी शिजून तयार होते। मटकीच्या डाळीचे सांडगे शिजायला थोडासा वेळ थोडासा जास्त लागतो। इथे 7 ते 8 मिनिटांनंतर छान अशी भाजी आपली शिजत आहे। भाजीला छानशी अशी उकळी आल्यावरती आपण त्याच्यावरती झाकण ठेवून देणार आहे बरं का। आणि अधूनमधून भाजीला आपण हलवत राहायचं आहे, सर्व आपले सांडगे त्याच्यामुळे शिजले जातील। सांडग्याची भाजी अशा पद्धतीने तुम्ही जर बनवली तर 2 चपात्याऐवजी तुम्ही 3-4 चपात्या नक्कीच खाऊन मोकळे व्हाल बरं का। काय केलेलं आहे इथे आपण कढईवरती झाकण ठेवलंय बघा। झाकण ठेवताना एक काळजी घ्यायची बरं का, चम्मच वगैरे आतमध्ये ठेवायचा, थोडीशी हवा गेली पाहिजे, नाहीतर जो मसाला आहे तो ताठाला चिटकेल आणि त्याची चव जाईल। त्याच्यामुळे अशा पद्धतीने झाकून ठेवून द्यायचं। सांडग्याची भाजी शिजण्यासाठी बघा 1 वाटी सांडगे आहेत तर इथे मी 3.5 वाटी पाणी टाकलेलं, म्हणजे मटकीच्या डाळीचे सांडगे शिजण्यासाठी थोडंसं पाण्याचं प्रमाण जास्त लागते बरं का, कारण मटकीचे डाळी शिजण्यासाठी कसा वेळ लागतो। इतर दुसऱ्या डाळीचे सांडगे आहेत की नाही शिजण्यासाठी थोडंसं पाण्याचं प्रमाण कमी लागतं आणि ते 7 ते 8 मिनिटात सांडग्याची भाजी शिजून तयार होते बरं का। इथे आपली भाजी 6 ते 12 मिनिटांनंतर सांडग्याची भाजी शिजलेली आहे। चेक करून बघितले, सांडगे असे मऊ झालेले, तर त्याच्यावरती वरून मी अशी कोथिंबीर टाकून दिली। वा, किती छान अशी आपली चमचमीत झणझणीत अशी सांडग्याची भाजी तयार झालेली आहे बघा। चवीनुसार सांडग्याच्या भाजीमध्ये मीठ टाकलं बरं का। ज्यावेळी आपण सांडगे बनवतो बघा त्याच्यामध्ये की नाही आपण मीठ मसाला वगैरे टाकतो, त्याच्यामुळे की नाही त्याच्या अंदाने चवीनुसार मीठ टाकायचं भाजीमध्ये। सांडग्याची भाजी इथे आपली मस्त अशी तयार झालेली आहे बघा। किती छान अशी सांडग्याची भाजी तयार झाली। वरून अशी फ्रेश अशी कोथिंबीर टाकायची। ही भाजी तुम्ही गरम गरम बाजरीची भाकरी किंवा चपाती भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता। आमच्याकडे ज्यावेळी की नाही आमरसाचा बेत असतो त्यावेळी सांडग्याची भाजी आवर्जून बनवली जाते बरं का। सांडग्याच्या भाजीची चव मात्र विचारशिला अप्रतिम आणि अफलातूनच लागते। ही सांडग्याची भाजी तुम्हाला जर आवडली असेल तर तुम्ही सर्वांनी लाईक करायला विसरू नका। चला तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला आज झणझणीत आणि लफलफीत सांडग्याची भाजी? नक्कीच घरी करून पहा। तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगायला विसरू नका बरं का। आणि व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन एका छानशा व्हिडिओसोबत आणि सांडग्याच्या रेसिपीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती नक्कीच अपलोड होणार आहे, तो पाहायला विसरू नका। अजून छान छान रेसिपीज तुमच्यासाठी मी नक्कीच घेऊन येते। तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या। टेक केअर, बाय बाय।